जय श्री कृष्ण मित्रांनो, आज आम्ही आहोत कल्याणमध्ये आणि आई आणि मी दोघं पण चाललो आहे ताईच्या घरी. चला आई, चलो. तर आता आम्ही चाललो आहोत आमच्या आत्याच्या घरी आणि इथून त्यांचा रस्ता आहे घरून. आणि हे एक हनुमानजीचं मंदिर आहे इथे आणि तिथून येत आहे मम्मी आहे आणि आजी. थांबा, आपण त्यांच्यासाठी थांबू यापुढे. आणि आपण थांबले, तिथे काय झालंय काय माहीत. थांबा. तर आतापर्यंत आई आणि आजी आले नाही आहेत, त्यांना मागं ट्रॅफिकमध्ये अडकलेत. तर आपण त्यांच्यासाठीच थांबले आहोत इथे. बघूया. हे बघा आली आजी आणि मम्मी. आजी आली, मम्मी पण आली. मम्मी स्टंट ड्राइवर बनते हुए, आजी आजी पण आहे बोलत हुए. हॅलो. आणि हे आहे शिव मंदिर इकडचा. आपण पोहोचलो आहोत आत्ताच्या घरी. आता आजी आणि मम्मी जाते हुए आपण पोहोचलो आणि हे भेटले काहीतरी रिलेटिव्स. आईचा आवाज देत नाही. चला, आपण पोहोचलो. हे आत्याची एक गाडी आणि पोहोचत जात आहो. इथे आत्याचा पोल्ट्री फार्म आहे, मीन्स तिथे कोंबड्या ठेवल्यात. तिथे त्या पत्र्याच्या इथे आंबे म्हणजे आंबे पिकले आहेत. तिथे पिकले की काय माहित, तोर लागले तोर. हे आला आपल्या आत्यांचं घर. ते आत्याच्या घरी आलेले आहेत. आता आपण सगळे आत्याच्या घरी आलेले आहेत. आकाश आज जाते. ताईच्या घरी आल्यानंतर ही आईची खूप वर्षानंतरची पहिली भेट. आता चाललंय आजी. आता आपल्याला देते हाऊस टूर. आजी सांगा काय आहे. आजीने खुलनाच लोक उठा रे. आणि हे आहे मागचं कपडे सुकायचं एरिया, मिनी बॅल्कनी टाईप. हे आहे स्टेअरकेस वरती जाण्यासाठी आणि वरती आहेत बेडरूम्स. आणि आता आत्या देते रूम, आजी देते रूम टूर. सांगा. पाहिजे ना किचनला. हॉलमध्ये जायची आणि किचनमध्ये. ही आत्या आमची आणि ही आजी. आतू तुम्ही आत्या आणि आजी एकच एजचे आहेत ना? थोडासा कमी जास्त. मी सर्वात मोठी आहे. आपण मोठे. काय आहे ती? तू पक्का ले. आपल्याप्रमाणे मीच मोठी आहे आता. मला सांगायचं ना, सकाळी आलं असेल ना. बाबा तरी पण सांगितलं ना. हे आणखी काय करू नको, बस ना. आम्ही आता चहा पिऊन वाटर ते टोटल बघायचं. तू कधी घेणार काय? नको ते चाटून कट कर.
तर मित्रांनो, तुम्ही बघितलं आज आम्ही आलो आहे आमच्या ताईच्या घरी. आज ताई जरा बिझी होत्या आणि भाऊजी पण नाही आहेत घरी, बाहेर कामानिमित्त बाहेर गेले आणि रितेशसुद्धा बाहेर आले, पप्पी पण बाहेर आले. आणि हे आहे आमच्या ताईचं घर आणि एवढ्या गोष्टी आम्हाला ते खाण्यासाठी. हे जेवणाच्या वरचं तर एक खाणं आहे आमचं. जेवण तरी कमी असेल. ड्रायफ्रुट्स, ॲपल, ग्रेप्स, लस्सी, जलेबी, नमकीन, चिवडा, भुजिया. आमच्या ताईनी वास्तुशास्त्राचा कोर्स केलेला आहे आणि आता सध्या ताईला क्लायंटचा फोन आलेला आहे. पूर्ण वाईट नाहीये, मला फोटो पाठवा ना व्हॉट्सअप. म्हणजे क्रीम आहे, क्रीम कलर, दोन ऑप्शन पाठवा. मी सिलेक्ट कर, 2 ऑप्शन पाठवा. माझं नाव शीला गवळे आहे. आम्ही वास्तुतज्ञ आहे. न्यूमरोलॉजी, वैदिक वास्तू, रेमेडियल वास्तू, महावास्तू, ॲस्ट्रोलॉजी, ॲस्ट्रोवास्तू ह्या सगळ्यांचं नॉलेज मला आहे. मी हे चांगल्यापैकी सर्टिफाईड कोर्स केलेला आहे. आणि माझ्या फॉर्मचं नाव श्रीराज वास्तू म्हणून गुगल सर्च केलं तर तुम्हाला ते सगळं दिसून येईल. जसं वास्तूची पद्धती आहे, त्यांचं नवीन घर असेल, सुरुवातीपासून पूर्ण मॅपिंगपासून तर पूर्ण डिझाईन, आर्किटेक्चरल डिझाईनपासून जर वास्तू केली तर त्यांना करायला आल्यानंतर लगेच फरक जाणवेल. आणि जे बनवलेले घरं आहेत, रेसिडेन्शियल जे आधीच बनवलेले घरं आहेत, ऑलरेडी वास्तू केल्यावर ॲटलिस्ट 45 डेजमध्ये म्हणजे 45 दिवसात आपल्याला एनर्जी क्रिएट होऊन त्याचं आपल्याला रिझल्ट मिळतो. ओके, म्हणजे 1.5 महिन्यामध्ये फरक पडतोच. ओके, थँक्यू. मित्रांनो, हा आहे ताईच्या घरचा कासव. तर मित्रांनो, आज आम्ही आलो होतो ताईच्या घरी आणि खूप छान अशा गप्पा मारल्या ताईसोबत. पण आज रितेश, पप्पी आणि भाऊजी तिघांची पण भेट झाली नाही. ठीक आहे, पुढच्या वेळेस भेटूयात त्यांना. आणि आता निघालो आहेत आम्ही सगळे. आणि आता आम्ही निघालो परत बाळाच्या घरी. आम्ही निघालोच होतो तेवढ्यात पप्पीची एंट्री झाली आणि परत थांबलो. सर्वात छोटा बाबा माझा कधी येतो, एवढा छोटूसा छोटा. कासवला बघून मला आठवण झाली. तू नाही का लहानपणी कासव माझ्या अंगावरच यायचा, घाबरवायचा. आकाश काका नाही दिसत, आजी नाही दिसत. म्हणजे आज रात्री
थांबून जायचं 2-4 दिवस. रिटर्न तिकीट काढून आले. तर मित्रांनो, हा व्हिडिओ इकडेच थांबूयात आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.